व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीला येणाऱ्या 250 वन लायनर प्रश्नांचा या ठिकाणी अभ्यास घेणार आहोत. स्टार्ट करू. 3 ऑगस्ट 1848 रोजी पुण्यातील बुधवार पेठेमधील भिड्यांच्या वाड्यात महात्मा फुलेंनी देशातील पहिली मुलींची शाळा सुरू केली. दुसरा आहे 1886 मध्ये लोकमान्य टिळक व आगरकर यांच्यामध्ये सामाजिक सुधारणा की राजकीय सुधारणा यावरून मतभेद निर्माण झाले होते. केसरी वृत्तपत्राचे सुरुवातीचे ब्रीदवाक्य आहे, इष्ट असेल तेच बोलणार आणि साध्य असेल तेच करणार. पुढे कर्मवीर भाऊराव यांनी 4 ऑक्टोबर 1919 रोजी सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील कारले या गावी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. पुढे मंगल पांडे या शिपायाने मेजर ह्युसन या इंग्रजी अधिकाऱ्यावर गोळी झाडली. ती तारीख होती 29 मार्च 1857. पुढे सर चार्ल्स मेटाकाफ यांना मुद्रण स्वातंत्र्याचा उद्गाता म्हटले जाते. पुढे लॉर्ड कर्झनने 6 ऑक्टोबर 1905 मध्ये बंगाल प्रांताची फाळणी केली. पुढे वाकाटक राजवंशाचा संस्थापक म्हणून विंध्यशक्ती यांना ओळखले जाते. पुढे राजाराम मोहन राय यांना भारतीय प्रबोधनाचे अग्रदूत, आधुनिक भारताचे जनक, पहिले आधुनिक भारतीय व्यक्ती अशा विविध संज्ञांनी ओळखले जाते. व्यवस्थित लक्षामध्ये घ्या, परीक्षेला याच्यामधले बरेच प्रश्न जशास तसे येऊ शकतात. पुढे सर सय्यद अहमद खान यांच्या पुस्तकाचे नाव द केस ऑफ द इंडियन रुरल कम्युनिटी हे आहे. 1857 मध्ये कलकत्ता, बॉम्बे व मद्रास येथे विद्यापीठे स्थापन झाल्यानंतर उच्च शिक्षणाचा वेगाने प्रसार झाला. मे 1993 मध्ये लाला हरदयाळ यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने पोर्टलँड येथे हिंदी असोसिएशनची स्थापना केली. सन 1917 मध्ये ॲनी बेजंट, मार्गरेट केझिन्स, डोरेथी जिनारदास या 3 आयरिश महिलांनी वुमेन्स इंडियन असोसिएशनची स्थापना केली. पुढे चंपारण्य सत्याग्रह 1917 हा महात्मा गांधींचा भारतातील पहिला सविनय कायदेभंगाचा प्रयोग होता. ब्रिटिश भारत सरकारने ऑक्टोबर 1919 मध्ये जालियनवाला बाग हत्याकांडाच्या चौकशीसाठी हंटर कमिशनची नियुक्ती केली. त्याच्यामध्ये 7 सदस्यीय समितीची स्थापना केली. पुढे बाबा पद्मजी यांनी यमुना पर्यटन ही कादंबरी मराठी भाषेतील पहिली सामाजिक कादंबरी लिहिली. आर्य महिला समाज या संस्थेची स्थापना पंडिता रमाबाईंनी केली. महर्षी कर्वे यांनी सातारा येथे बाल मनोहर मंदिर सुरू केले. 12 मार्च 1930 रोजी महात्मा गांधी यांनी आपल्या सहकार्यासह गुजरातमधील साबरमती आश्रमातून दांडी यात्रा सुरू केली. पुढे मुघल सत्तेचा संस्थापक म्हणून झहीरुद्दीन मुहम्मद बाबर यास ओळखले जाते. लॉर्ड कॉर्नवालिस 1786 मध्ये भारतात गव्हर्नर जनरल म्हणून आला होता. 1858च्या कायद्यान्वये गव्हर्नर जनरलला व्हाईसरॉय असा दर्जा देण्यात आला. आचार्य विनोबा भावे यांनी सर्वोदय समाजाची स्थापना केली. पुढे आचार्य नरेंद्र देव यांना भारतीय समाजवादी चळवळीचे जनक असे संबोधले जाते. पुढे लोकमान्य टिळकांना व्हॅलेंटाईन चिरोलने भारतीय असंतोषाचे जनक असे संबोधले आहे. शेर पंजाब किंवा पंजाब केसरी म्हणून प्रसिद्ध असलेले लाला लजपतराय यांचा जन्म 28 जानेवारी 1865 रोजी लुधियाना जिल्ह्यात धुंडीके या गावात झाला. 1793 रोजी लॉर्ड कॉर्नवालिसने बंगाल प्रांतामध्ये कायमधारा पद्धतीची सुरुवात केली. 20 जुलै 1905 रोजी व्हाईसरॉय लॉर्ड कर्झन याने बंगालच्या फाळणीची घोषणा केली. भारतात कानपूर येथे डिसेंबर 1925 मध्ये कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली. 1906 मध्ये काँग्रेसच्या कलकत्ता अधिवेशनाच्या अध्यक्षपदी दादाभाई नौरोजी होते. लॉर्ड कॉनिंग हा ईस्ट इंडिया कंपनीचा शेवटचा गव्हर्नर जनरल आणि प्रथम व्हाईसरॉय होता. दक्षिण भारतात इसवी सन 1833 मध्ये
कुर्गचा उठाव झाला होता. टिळक स्वराज्य फंड उभारण्यात येऊन 1 कोटी रुपये गोळा करण्यात आले होते. जमनादास मेहता, रामभाऊ मंडलिक केळकर यांनी लोकशाही स्वराज्य पक्षाची स्थापना केली. वंदे मातरम हे आपले राष्ट्रीय गीत बंकिमचंद्र चॅटर्जी यांच्या आनंदमठ साहित्य कृतीमधून घेतलेले आहे. पुढे 1857चे स्वातंत्र्य समर या ग्रंथाचे लेखक म्हणून विनायक दामोदर सावरकर यांचा निर्देश करता येईल. पाणी पुरवठ्यासाठी धरणांची उभारणी, शेतीचे आधुनिकीकरण, जातिवंत जनावरांची पैदास, फलोत्पादनशास्त्र, वनसंरक्षण या विषयाबाबतच्या दूरदर्शी संकल्पना सर्वप्रथम महात्मा फुले यांनी मांडल्या. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे व भांडारकर यासारखे समाजसुधारकसुद्धा यांचे क्रांतिकारक समाजसुधारवादी विचार समजून घेण्यात अपयशी ठरले. हे विधान गोपाळ गणेश आगरकर यांच्या संदर्भात यथार्थ ठरते. सामाजिक आणि आर्थिक लोकशाही या वस्त्रांच्या उभ्या आणि आडव्या धाग्यासारख्या राजकीय लोकशाहीत आवश्यक आहे असे विधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केले होते. इष्ट असेल तेच बोलणार, साध्य असेल तेच करणार हे ब्रीदवाक्य गोपाळ गणेश आगरकर यांचे आहे. 1935चा भारत सरकारचा कायदा संपूर्ण सडका, मूलत वाईट आणि पूर्णतः अस्वीकारार्ह आहे असं बॅरिस्टर ए झिना यांनी काढला होता. कर्मवीर विठ्ठलरामजी शिंदे यांनी मुरळी प्रतिबंधक चळवळ सुरू केली. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सार्वजनिक सत्यधर्म या ग्रंथाचा विश्वकुटुंबाचा जाहीरनामा म्हणून उल्लेख केला जातो. निरक्षित महिला व मुली शिक्षणासाठी, त्यांना राहण्यासाठी महर्षी कर्वे यांनी 1899मध्ये अनाथ बालिकाश्रम या नावाची संस्था स्थापन केली. महात्मा फुले यांचा काँग्रेस नेतृत्वावर विश्वास अजिबात नव्हता, कारण तिच्या नेत्यांचा महार मांग शेतकऱ्यांच्या समस्यांमध्ये रस घेतला नाही. महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यात स्वातंत्र्य लढ्यात तुफान सेना स्थापन झाली होती. द स्टोरी ऑफ द इंटिग्रेशन ऑफ इंडियन स्टेट्स हे सुप्रसिद्ध ग्रंथ V.P. मेनन यांनी लिहिलं. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन पुण्याऐवजी मुंबईत भरवण्यात आले होते, कारण पुण्यात आकस्मिकरित्या साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे. भारत छोडो चळवळीदरम्यान सातारा येथे प्रति सरकारची स्थापना केली गेली. रॅडचा वध करणाऱ्या चाफेकर बंधूची दामोदर आणि बाळकृष्ण ही नावे आहेत. भारतात मतदानाचा मताधिकार 1892च्या कायद्याने प्रथमच देण्यात आला. पुढे प्रसिद्ध भारत छोडोचा ठराव महात्मा गांधी यांनी मांडला. इंडियन नॅशनल काँग्रेसचे अधिवेशन 1836मध्ये फैजपूर, जळगाव जिल्हा येथे भरले होते. सन 1962मध्ये भारतावर चीनने हल्ला केला होता. तेव्हा भारताचे संरक्षण मंत्री के कृष्ण मेनन होते. गुजरातमधील शेतकऱ्यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली कर विरोधी मोहीम संघटित केली. 1961 या वर्षी गोव्यातील प्रदेश पोर्तुगीज अंमलातून मुक्त झाला. ठक्कर बापा यांनी आपले आयुष्य आदिवासींच्या उन्नतीसाठी वाहिले होते. मुक्त आणि सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाच्या धोरणाचे महाराष्ट्रातील प्रणेते कोल्हापूरचे शाहू महाराज होते. मद्रासमध्ये होमरूल चळवळ डॉक्टर ॲनी बेझंट यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत होती. जोसेफ मॅजिनीचे चरित्र विनायक दामोदर सावरकर यांनी लिहिले. भारतीय स्वातंत्र्याचा कायदा मंजूर झाला त्यावेळी इंग्लंडमध्ये मजूर पक्ष सत्तेवर होता. देशी वर्तमानपत्रासंबंधीचा कायदा, ज्याला व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट म्हटलं जातं, त्यावेळी भारताचे व्हायसरॉय लॉर्ड लिटन होते. स्वराज्य पक्षाचे ध्येय कौन्सिल प्रवेश करून शासकीय कामकाजात अडथळे निर्माण करणे हे होते. भारत सेवक समाजाची स्थापना गोपाळकृष्ण गोखले यांनी केली. 1905मध्ये 1957चा महाड येथील चौदार चळ्यावर डॉक्टर B.R. आंबेडकर यांनी सत्याग्रह केला. रयत शिक्षण संस्था स्थापना 1919 या संस्थेने ग्रामीण भागात शिक्षण प्रसाराचे कार्य मोठ्या प्रमाणात सुरू केले. ख्रिस्ती मिशनऱ्यांनी सुरू केलेल्या धर्मांतर प्रक्रियेविरोधात सर्वप्रथम आवाज विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी उठविला. फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाचे संस्थापक सुभाषचंद्र बोस हे होते. केसर ए हिंद ही पदवी प्रथमतः
पंडिता रमाबाई या स्त्रीला देण्यात आली होती. सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक 1891 मध्ये प्रकाशित झाले. गोपाळकृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाजाची स्थापना केली. इसवी सन 1919च्या कायद्याचा प्रमुख उद्देश जबाबदार शासन पद्धतीचा प्रारंभ होता. गुलामगिरी हा ग्रंथ महात्मा फुलेंनी 1873 मध्ये लिहिला. पुण्याचे तत्कालीन प्लेग कमिशनर रँड यांनी 1897 मध्ये दामोदर हरी चाफेकर या क्रांतिकारकाने हत्या केली. स्वराज्य पक्षाचे ध्येय निवडणूक लढून कायदेमंडळात प्रवेश करायचा आणि सरकारला विरोध करून अडचणीत आणायचा होता. डेक्कन सभेची स्थापना महादेव गोविंद रानडे यांनी 1896 मध्ये केली. कोसबाडच्या टेकडीवरून आदिवासींच्या मुलांच्या विकासाचे प्रकल्पाचे जनकत्व अनुताई वाघ यांच्याकडे जाते. कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांनी आपल्या राज्यात मागासवर्गीय जातीकरता नोकऱ्यांमध्ये 50% आरक्षणाचा कायदा केला. पुण्यात सार्वजनिक सभेची स्थापना गणेश वासुदेव जोशी यांनी 1870 मध्ये केली. मानव धर्म सभा या संस्थेची स्थापना दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी केली. सामाजिक सुधारणेशिवाय राजकीय चळवळ निरुपयोगी आहे असे विधान गोपाळ गणेश आगरकर यांनीच केले. सावित्रीबाई फुले यांनी सुबोध रत्नाकर हा ग्रंथ लिहिला. सन 1966 लखनौ करार हा जहाल मवाळ यांच्यात होता. स्वतःच्या संस्थानात मागास जातीकरता 15% आरक्षण ठेवणारे महाराष्ट्रातील पहिले समाजसुधारक छत्रपती शाहू महाराज होते. सुधारक हे वृत्तपत्र गोपाळ गणेश आगरकर यांनी 1888 मध्ये सुरू केले. संयुक्त महाराष्ट्र कार्यकारिणी समितीचे पहिले अध्यक्ष शंकरराव देव होते. आंध्र प्रदेश भाषिक राज्य भारतात सर्वप्रथम अस्तित्वात आले. महात्मा गांधी हे बेळगाव येथील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. 1961 मध्ये हुंडा प्रतिबंध कायदा सहमत करण्यात आला. डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना गोपाळ गणेश आगरकर आणि बाळ गंगाधर टिळक यांनी केली. 1857च्या उठावाची 4 प्रमुख केंद्राची नावं झाशी, मेरठ, कानपूर, लखनौ ही होती. ब्रिटिशांनी केलेल्या आर्थिक शोषणाबाबत पॉवर्टी अँड ब्रिटिश रूल इन इंडिया या पुस्तकाने दादाबाई नौरोजींनी लिखाण केले. दर्पण हे साप्ताहिक व दिग्दर्शक मराठी मासिक बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केले. 1918 मध्ये छत्रपती शाहू महाराजांनी महारवतने रद्द केली. दादोबा पांडुरंग यांनी देव आणि धर्म या विषयाचे विचार त्यांच्या धर्मविवेचन या पुस्तकात प्रदर्शित केले आहेत. संतती नियमाची पहिली चळवळ महाराष्ट्रात R.D. कर्वे यांनी सुरू केली. 1 मे 1960 पासून अंमलात आलेल्या बॉम्बे ऑर्गनायझेशन ॲक्ट 1960च्या कायद्याद्वारे महाराष्ट्र आणि गुजरात राज्याच्या निर्मितीस शासनाने परवानगी दिली. बहिष्कृत हितकर्णी सभा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केली. मुंबई विद्यापीठाच्या पहिल्या भारतीय कुलगुरूचे नाव KT तेलंग आहे. प्रभाकर या साप्ताहिकात शतपत्रे लोकहितवादी यांनी लिहिली. सन 1950 मध्ये थोर समाजसुधारक शिवाजीराव पटवर्धन यांनी जगदंब कुष्ठ निवासाची स्थापना केली. बाबा आमटे यांचे संपूर्ण नाव मुरलीधर देवीदास आमटे हे आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे नाव नागपूर विद्यापीठाला देण्यात आले. यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, देशाचे संरक्षण मंत्री होते. डॉक्टर शिवाजी पटवर्धन यांनी 1946 रोजी तपोवन कुष्ठधामाची स्थापना केली. फकीरा ही अण्णाभाऊ साठे यांची प्रसिद्ध कादंबरी आहे. नामदेव ढसाळे यांना साहित्य अकादमीच्या सुवर्ण महोत्सवात पुरस्कार मिळाला. साने गुरुजींनी अस्पृश्यांसाठी पंढरपूरचे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर खुले होण्यासाठी आंदोलन केले. जिवंतपणे आपली प्रीतयात्रा पाहणारे समाजसुधारक म्हणजे गोपाळ गणेश आगरकर होय. अस्पृश्यतेसाठी उच्चाटन करण्यासाठी जाती निर्मूलन आवश्यक आहे असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शाहू महाराज पेरियार स्वामी नायकर यांचे मत होते. 1927ला कर्मवीर भाऊरावांच्या मिश्र वसतिगृहाला महात्मा गांधी यांनी भेट देऊन त्यांचा गुणगौरव केला. पुण्यश्लोक अल्लाबाई होळकर यांचे जन्मस्थळ चोंडी अहमदनगर जिल्ह्यात आहे. छत्रपती शाहू महाराज सिंहासनावर इसवी सन 1894 या वर्षी बसले. दीनबंधू म्हणून चार्ल्स फ्रीजर अँड्रूज यांना ओळखले जाते. हिंदुत्व ही जितकी अस्पृश्यांची मालमत्ता तितकीच ही अस्पृश्यांची आहे असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले. डॉक्टर सुरेश दासिविश्वार यांनी काढलेल्या लोकयात्रेची सुरुवात असराली येथे झाली होती. कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनाच्या महान कार्याबद्दल संयुक्त राष्ट्राच्या 1898च्या मानवी हक्काच्या पुरस्काराचे मानकरी बाबा आमटे होय. स्वच्छता राखणे, अंधश्रद्धा निर्मूलन या विषयात काम केलेल्या महाराष्ट्रातील आधुनिक काळातील संतांचे नाव संत गाडगे बाबा. महाराष्ट्र धर्म नावाचे मासिक विनोबा भावे यांनी सुरू केले. 14 एप्रिल हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषाचा जन्मदिवस आहे. शासनाने ग्रामस्वच्छता अभियान गाडगे महाराज या समाजसेवकाच्या नावाने सुरू केले.
पुणे विद्यापीठाला अलीकडे सावित्रीबाई फुले या महिला समाजसुधारकाचे नाव देण्यात आले. कीर्तनाच्या माध्यमातून राष्ट्रजागृतीचे कार्य करणाऱ्या तुकडोजी महाराज यांना आपण राष्ट्रसंत म्हणून ओळखलं जातो. डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी 1828 अमरावतीमधील अंबादेवी देऊळ अस्पृश्यांसाठी प्रवेशमुक्त व्हावे म्हणून सत्याग्रह केला. मराठ्यांचे पहिले आरमार प्रमुख कान्होजी आंग्रे हे होते. कार्ल मार्क्स हा जर्मनी देशातील विचारवंत होता. महात्मा गांधी यांनी असहकार चळवळीदरम्यान आत्मसमर्पण केल्यानंतर ब्रिटिश सरकारने त्यांना केशर-ए-हिंद ही पदवी दिली होती. चित्तोड पडले तरी मेवाडचा अकबरास असलेला विरोध संपुष्टात आला नाही. राणा उदयसिंगाच्या मृत्यूनंतर राणा प्रतापसिंगने अकबरास प्रतिकार चालूच ठेवला. नोव्हेंबर 1930 लंडन येथे पहिल्या गोलमेज परिषदेचे उद्घाटन पंचम जॉर्ज यांच्या हस्ते झाले. 1920 साली हैदराबाद येथे निजाम विजय हे वृत्तपत्र लक्ष्मणराव फाटक यांनी सुरू केले. 1857च्या उठावापूर्वी महाराष्ट्रातील विदर्भ खानदेश या प्रांतात त्र्यंबक डेंगळे यांच्या नेतृत्वाखाली भिल्ल या आदिवासी जमातीने ब्रिटिशाविरुद्ध बंड उभारले. 1855 साली शिंदू व कान्हू यांच्या नेतृत्वाखाली बिहार प्रांतातील संताळे आदिवासी जमातीने ब्रिटिशांविरुद्ध लक्षणीय उठाव केला. व्यक्तिगत जीवनात मी अस्पृश्यता मानणार नाही अशाचे निवेदन अस्पृश्यता निवारण परिषदेमध्ये विठ्ठलरामजी शिंदे यांनी मांडले. चंपारण्य सत्याग्रह बिहार 1917, साराबंदी चळवळ केरळ, गुजरात 1918, दांडी यात्रा 1930, सहकार आंदोलन 1920 हा महात्मा गांधीच्या जीवनक्रमातील महत्त्वपूर्ण घटक आहे. 1920 महिलांनी मतदानाचा अधिकार देणारे पहिले संस्थान त्रावणकोर कोची हे होय. दुष्काळ निवारण आयोग स्थापना लॉर्ड इर्विन यांच्या कारकिर्दीत सर्वप्रथम करण्यात आली. मोठा झेंडा सत्याग्रह नागपूर या ठिकाणी करण्यात आला. 1908 साली शाहू महाराजांनी अस्पृश्यतेसाठी मिस क्लार्क हे वसतिगृह स्थापन केले. सर चार्ल्स वूडचा शिक्षणाविषयक खरिता 19 जुलै 1854 पास झाला. हैदराबादमधील रजाकार या हिंसावादी संघटनेचा नेता कासिम रिझवी हा होता. इसवी सन 1852 बॉम्बे असोसिएशन ही महाराष्ट्रातील पहिली राजकीय संस्था स्थापन झाली होती. लोकमान्य टिळकांनी लॉर्ड कर्झनची तुलना औरंगजेब यांच्याशी केली आहे. अखिल भारतीय खिलाफत परिषदेचे अधिवेशन दिल्ली येथे भरले होते. अनहॅपी इंडिया पुस्तकाचे लेखक लाला लजपतराय हे आहेत. दादाभाई नौरोजी यांनी सामाजिक जनजागृतीसाठी राष्ट्रगोपतार हे गुजराती साप्ताहिक इसवी सन 1861 सुरू केले. महाराष्ट्र शासनाने 1972 सालापासून कोठारी आयोगाच्या शिफारसीनुसार 10+2+3 हा शिक्षणातील नवा आकृतिबंध स्वीकारला. आचार्य बाळशास्त्री जांभेकर 6 जानेवारी 1832 रोजी दर्पणची सुरुवात केली. 1895 शाहू महाराजांनी देवल क्लबची स्थापना केली. 28 जुलै 1946 रोजी शंकरराव देवाच्या अध्यक्षतेखाली एकीकरण परिषद भरली. 1857 महाराष्ट्रात नागपूर, सातारा, कोल्हापूर या ठिकाणी उठाव झाले. स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण हा चतुसूत्री कार्यक्रम राष्ट्रीय सभेने 1906 सालचे कोलकाता अधिवेशन मध्ये स्वीकारले. सी राजगोपालाचारी यांनी आधुनिक भारताचे चाणक्य असे म्हणतात. 23 मार्च 1875 रोजी मुंबई कलेक्टर अर्धबुक नट यांच्या अध्यक्षतेखाली पहिले फॅक्टरी कमिशन नेमले. कायमधारा पद्धतीत 11-10 हिस्सा कंपनीला व 1101 हिस्सा जमीनदारांना प्राप्त होत असे. कामगारांना संघटनात समन्वय साधणारी ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस आयटॅक 31 ऑक्टोबर 1920 रोजी लाला लजपतराय यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झाली आहे. लॉर्ड इर्विनच्या काळात अलीगड येथे मुस्लिम विद्यापीठाची स्थापना केली गेली. मुंबई इलाख्यात बालविवाह विरोधी चळवळीचे नेतृत्व बेहरामजी मलबारी यांनी केले आहे. 19 ते 20 मार्च 1927 या कालावधीत रायगड जिल्ह्यातील महाड येथे बहिष्कृत हितकर्णी सभेचे पहिले अधिवेशन डॉक्टर आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली भरले होते. पहिली भारतीय ICS अधिकारी सत्येंद्रनाथ टागोर हे आहेत. महाराष्ट्रातील सातारा संस्थान लॉर्ड डलहौसी यांनी खालसा केले आहे. 1919च्या कायद्याने भारतीय मतदारसंघाचे 10 गटात विभाजन करण्यात आले. माउंटबॅटन आणि भारताची फाळणी या पुस्तकाचे लेखक कॉर्नवालिस व लॅपिरी हे आहेत. संपूर्ण स्वातंत्र्य हे काँग्रेसचे उद्दिष्ट लाहोर अधिवेशनात ठरले. इंडिया मीन्स फ्रीडम हे आत्मचरित्र मौलाना आझाद यांचे आहे. 1930 सालीच्या नाशिकच्या काळाराम मंदिरात बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गदर्शनाखाली कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी सत्याग्रहाचे नेतृत्व केले होते.
ब्रिटिश राज्य हे सैतानाचे राज्य आहे, उद्गार महात्मा गांधी यांनी काढले आहे. 1674 साली शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता. फैजपूर येथील काँग्रेस अधिवेशनाबाबत ते काँग्रेसचे ग्रामीण भागातील पहिले अधिवेशन होते. त्या अधिवेशनाला सुमारे 40,000 शेतकरी उपस्थित होते. त्या अधिवेशनाच्या आयोजनात धनाजी नाना चौधरी आणि साने गुरुजी यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. औरंगजेब नंतरच्या काळातील सर्वोत्कृष्ट राजपूत राजा अंबाईचा सवाई राजा जयसिंग याने जयपूर हे सुंदर शहर निर्माण केले. त्याने 5 ठिकाणी जंतर मंतर बांधले. कार्यकालानुसार क्रमाने मुघल्स, बाबर, हुमायून, अकबर, जहांगीर आणि शहाजहान आणि त्यानंतर औरंगजेब, आणि औरंगजेबाच्या नंतर हे मुघल बादशाह कमकुवत निघाले. पुढील लेटर मुघलच्या कालावधीप्रमाणे क्रमांक: बहादूर शाह, शहादार शाह, मोहम्मद शाह, अहमद शाह. भगतसिंग हे क्रांतिकारक विचाराचे नास्तिक व समाजवादी होते. अजातशत्रूबाबत त्यांनी नाव कुणिक सुद्धा होते. त्यांच्या शासनकाळात राजगृह येथे प्रथम बौद्ध परिषद आयोजित केली गेली. त्याने छिलवी राज्याला मगध येथे विलीन केले. काँग्रेस स्थापने संदर्भातील सुरक्षा झडप सिद्धांताला दंतकथा संबोधीन बिपिनचंद्र याने नाकारले आहे. जुलै 1947 पर्यंत नाशिक संस्थानाचा भारतीय संघराज्यात विलीन होण्यास विरोध होता. कुणाचा? त्रावणकोरचा, भोपाळचा. उलेमाच्या राजकारणातील हस्तक्षेपाला तीव्र विरोध अल्लाउद्दीन खिलजी आणि मोहम्मद बिन तुगलक यांनी केला. महाराष्ट्रातील समाज प्रबोधन चळवळ उदयास आली, कारण पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव, पाश्चात्य शिक्षणाचा प्रभाव, ख्रिस्ती मिशनऱ्यांचे कार्य, वैज्ञानिक आणि भौगोलिक सुधारणा. शिक्षणाचे कार्य म्हणजे व्यक्तीच्या ठिकाणी जे मूळ ज्ञान आहे त्याचा आविष्कार करणे होय. त्याचे मत स्वामी विवेकानंद यांनी मांडले. होमरूळ आंदोलन 1916 ते 18 भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाच्या जालवादी कालखंडात सुरू झाले. बॉम्बे स्पिनिंग अँड व्हिविंग मिल ही महाराष्ट्रातील पहिली कापडगिरणी होती. ब्रिटिश सरकारने जमीन महसूल पद्धतीत सुधारणा केल्या. ब्रिटिशांनी जमिनीची मोजणी करून जमीन महसूल निश्चित केला. ब्रिटिशांनी शेतकऱ्यांच्या जमीन महसूल रोखीने भरणे सक्तीचे केले. वेळेत जमीन महसूल न भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनीच्या ताब्यात घेण्याचा कायदा केला. सर्व शेतकऱ्यांनी जमीन महसूल वेळेत भरणे आवश्यक केले. 26 जुलै 1862 इंग्लंडच्या राणीने दिलेल्या परवानगीनुसार देशात मुंबई, कोलकाता, मद्रास येथे उच्च न्यायालय सुरू केले. गव्हर्नर जनरल विल्यम बेंटिंकने सुधारणा केल्या. राज्यकारभारातील अनावश्यक पदे रद्द केली. कंपनीच्या नोकराचे पगार कमी करण्यात आले. भत्ता देणे बंद करण्यात आले. लॉर्ड डलहौसी लष्कराच्या विकेंद्रीकरणासाठी सुधारणा केल्या. बंगालमधील सैन्य मेरठ येथे नेले. कलकत्ता येथे असलेली युद्धसामग्री मेरठ येथे नेली. सिमला येथे भारताचे प्रमुख केंद्र उभारले. आत्तापर्यंत आपण 185 प्रश्नांचा अभ्यास केलेला आहे, म्हणजे वन लायनरचा. इथून पुढे आपण आणखीन 100 प्रश्न वन लायनर बघणार आहोत. मित्रांनो, आपण अशा नवनवीन व्हिडिओनी रोज या ठिकाणी आपण माहिती देणार आहोत. आणि ज्याला व्हिडिओ आवडला त्यांनी लाईक करा आणि होईल तेवढं सबस्क्राईब करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुमच्या एका सबस्क्रिप्शननं, एका लाईकनं आम्हाला एक मोटिवेशन मिळेल आणि आम्ही नवीन माहिती, अशी मोफत माहिती आम्ही यूट्यूबला टाकत जाऊ. चला पुढे. ब्रिटनची महाराणी व्हिक्टोरिया हिने 1 नोव्हेंबर 1858 मध्ये जाहीर केलेल्या जाहीरनाम्यात तरतुदी भारतीयांती जात, वर्ण व धर्माचा विचार न करता सरकारी नोकरी देणे, भारतीयांना आर्थिक स्वातंत्र्य व समता याची हमी देण्यात आली. कायद्याच्या अंमलबजावणीत जनतेच्या भावनांचा विचार करण्यात येईल. ब्रिटिश अर्थनीतीमुळे शेतीवरील ताण वाढला, कारण भारतीय कुटीर उद्योगातून लक्षवेधी कारागीर बेकार झाले. पुढे, इंग्रज राजवट ही एक प्रकारे वरदान आहे असे मळवादी नेत्यांना वाटू लागले, कारण ब्रिटिशांनी भारतात अनेक सुधारणा केल्या होत्या. धोंडो केशव कोरे यांनी निष्काम कर्ममठ ही संस्था स्थापन केली, कारण त्यांना स्वार्थी दृष्टिकोन न ठेवता समाजवादी सेवा करायची होती. सन 1901 मध्ये कलकत्त्यात स्थापन झालेली अनुशीलन समिती शारीरिक शिक्षणासाठी प्रसिद्ध होती. रणजित सिंगला लाहोरवर आपली सत्ता प्रस्थापित करण्यास इमाम शहाने सहमती दिली, कारण रणजित सिंगने तोफा इमाम शहाकडे पाठवल्या होत्या. मीर जाफर यास नवाब पदावरून दूर करण्याचे लॉर्ड क्लाईव्हचे ठरवले, कारण कंपनीने केलेली पैशाची मागणी तो पूर्ण करू शकत नव्हता. 1888 पासून ज्योतिबा फुले हे महात्मा म्हणून ओळखले जाऊ लागले, कारण यांनी कनिष्ठ जमातीसाठी अव्याहतपणे कार्य केले होते. ब्रिटिशांनी भारतीय शेतकऱ्यावर नगदी पिकांचे उत्पादन घेण्याची सक्ती करण्याचा प्रयत्न केला, कारण यामुळे ब्रिटिशांना प्रचंड नफा होणार होता. ब्रिटिशांनी भारताच्या औद्योगिक विकासात अडथळे आणले, कारण ब्रिटिशांनी फक्त स्वतःचा फायदा साध्य करण्याचा होता.
ईस्ट इंडिया कंपनीच्या अंमलाखाली भारतीय पारंपरिक उद्योगधंद्यांना ऱ्हास झाला, कारण भारतीय माल ब्रिटिश मालाची स्पर्धा करू शकत नाही. एलिफन्स्टनला जमिनी महसुलीच्या संदर्भात महाराष्ट्रात मौजेवारी पद्धत लागू करायची होती. चंद्रनगरचा प्रशासक या नात्याने डुप्ले यांनी आपल्या दूरदृष्टीचा व प्रशासकीय कौशल्याचा परिचय दिला होता. ब्राह्मोत्तर चळवळीला हेतू होते. कनिष्ठ जातीच्या लोकांना सन्मानाने स्थान दिले. बहुजन समाजाचे राजकीय संघटन घडून आणले. ब्राह्मोत्तरांना सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक क्षेत्र स्थान मिळावे. धार्मिक शुद्धी आणि बंगाली मुस्लिम समाजातील अनिष्ट प्रथा नष्ट करण्यासाठी हाजी शरीयत उल्लाह यांनी फरियादी चळवळ सुरू केली. सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉक पक्षाची स्थापना केली. आगरकरांनी अनिष्ट सामाजिक रूढी व कठोर प्रहार करण्यास सुरुवात केली, कारण ते लोककल्याणाच्या तळमळीने प्रेरित होते. धोंडो केशव कर्वे यांनी विधवा विवाहोद्योजक मंडळी या नावाची संस्था 1893 या वर्षी स्थापन केली. आपल्या संपूर्ण संस्थानात 1917 सक्तीची शिक्षण योजना सुरू करणारे स्थानिक राजे राजर्षी शाहू महाराज हे आहेत. महारवतने सर्वप्रथम नष्ट करण्याचे श्रेय राजर्षी शाहू महाराज यांना दिले जाते. गोदूबाई या विधवा महिलेशी महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी पुनर्विवाह केला होता. 1901 या वर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी मराठा बोर्डिंग हाऊस या वसतिगृहाची स्थापना केली. राजकीय सत्ता ही सामाजिक प्रगतीची गुरुकिल्ली आहे असे म्हणणारे समाजसुधारक डॉक्टर आंबेडकर हे आहेत. पुण्यात डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना टिळक व आगरकर यांनी केली. राजर्षी शाहू महाराजांचा 26 जून हा जन्मदिवस सामाजिक न्याय समता दिन म्हणून साजरा करण्यात येतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नाशिक येथे 2 मार्च 1930 रोजी सत्याग्रह केला होता. डिसेंबर 1920 नागपूर येथे भरलेल्या राष्ट्रीय सभेच्या वार्षिक अधिवेशनात सहकार चळवळीला ठरावाला मंजुरी देण्यात आली. इसवी सन 1930 पहिल्या गोलमेज परिषदेचे आयोजन रॅम्स मॅकडोनाल्ड यांनी केले. राष्ट्रीय सभेच्या व्यासपीठावरून चतुसूत्रीची घोषणा दादाभाई नौरोजी यांनी केली. संत एकनाथांनी भारूड प्रकार सुरू केला. 1878 वृत्तपत्राच्या स्वातंत्र्यावर गदा आणणारा भारतीय भाषा वृत्तपत्र कायदा लॉर्ड रिटन यांनी मंजूर केला. राष्ट्रकूट साम्राज्याची स्थापना दंती दुर्गे यांनी केली. सुफी पंथाने मूर्तीपूजेचा पुरस्कार केला. या विधानावर वाद असू शकतो, परंतु मजकुरात जशाच तशी दिलेली आहे. इथं मी टिप दिली, हे लक्षामध्ये घ्या. स्वदेशी चळवळी 1905 पासून सुरू झाल्या. ब्राह्मी लिपीचे वाचन सर्वप्रथम जोन्स प्रिन्सेस यांनी केले. इंग्रजांनी भात व गहू लागवडीस प्रोत्साहन दिले होते. महर्षी विठ्ठलरामजी शिंदे एम्स्टरडॅम यांनी हिंदुस्थानातील उदार धर्म या विषयावरील प्रबंध वाचला. 1959 कर्मवीर भाऊराव पाटील यांनी डिलीट पदवी पुणे विद्यापीठाने देऊन गौरव केला. आंबेडकरांनी बहिष्कृत हितकर्णी सभेची स्थापना मुंबई येथे केली. डॉक्टर आंबेडकरांनी PhD कोलंबिया विद्यापीठातून पूर्ण केले आहेत. संत गाडगे महाराजांचा जन्म इसवी सन 1876 शेंडगाव या ठिकाणी झाला. गाडगे महाराजांनी मूर्तिजापूर येथे गोरक्षण संस्था स्थापन केली. माझे गाव माझा तीर्थ या ग्रंथाचे लेखक आहेत अण्णा हजारे. महात्मा फुलेंनी नेहमी आपल्या पत्रकावर सत्यमेव जयते हे वचन लिहित असत. महात्मा फुले यांना दांडपट्टा व नेमबाजीचे प्रशिक्षण लहुजी वस्ताद यांनी दिले. शाहू महाराजांच्या जीवनात वेदोक्त प्रकरण घटनेमुळे सामाजिक सुधारणेविषयी तक्रारी बदल घडला. डॉक्टर आंबेडकरांनी मिलिंद कॉलेज छत्रपती संभाजीनगर येथे स्थापन केले. दूधगाव विद्याप्रसारक मंडळ कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केली. भारतातील बुद्धा ट्रॅक उत्तर प्रदेश राज्यात आहे. गौतम बुद्ध पूर्वजन्माच्या कथांना जातक कथा म्हणतात. इसवी सन 1919 मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड मॉन्टफोर्ड सुधारणा कायद्यावर हे स्वराज्य नव्हे आणि त्याचा पायही नव्हे अशी टीका लोकमान्य टिळकांनी केली होती. लंडनमध्ये ईस्ट इंडिया हाऊसची स्थापना श्यामजी कृष्ण वर्मा यांनी केली. अनुद्योगीकरण म्हणजे औद्योगिक उत्पादन कमी करणे. रयतवारी पद्धतीत शासकीय अधिकारी अप्रत्यक्षपणे शेतकऱ्यांकडून जमीन महसूल करीत असे. ब्रिटिश सरकार भारताला टप्प्याटप्प्याने स्वशासनाच्या अधिकार आणि जबाबदारी राज्यपती देईल अशी 1917 साली मॉन्टेग्यू यांनी घोषणा केली. ब्रिटिश सरकारने मदनलाल धिंगरा यास 1909 साली फाशी दिली. 1906 दलित संघाची स्थापना करून त्याद्वारे दलितांद्वारे कार्य विठ्ठल रामजी शिंदे यांनी केला. 1955 कायद्याने अस्पृश्यता समाप्त करण्यात आली. सर्व समाजसुधारकांच्या कार्यमार्गाचा उद्देश मानवता धर्मानुसार नवसमाजाची उभारणी हा होता. मुस्लिम समाजातील पर्दा पद्धती ही बहुपत्नीत्व पद्धतीचा सरसय्यद अहमद खान यांचा विरोध केला होता. गोपाळ गणेश आगरकरांनी बालविवाह ही सामाजिक प्रथा बंद करण्यासाठी केसरीत आग्रहलेख लिहून
बाजू मांडली की कायद्याने ही प्रथा बंद करावी. महात्मा फुलेंच्या शाळेतील 14 वर्षाच्या मुक्ताई या मुलीने लिहिलेल्या निबंध प्रामुख्याने धार्मिक स्थितीवर आधारित आहे. महर्षी कर्वे हे पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयात गणिताचे प्राध्यापक होते. महर्षी कर्वे यांनी ग्रामीण भागात शिक्षण प्रसार करण्यासाठी इसवी सन 1936 मध्ये ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ ही संस्था उघडली. महात्मा फुलेंच्या सत्यशोधक समाजाने सामाजिक गुलामगिरी याविरुद्ध आवाज उठविला आहे. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहा, यादव राजकर्त्यांनी मराठी भाषेबद्दल प्रचंड प्रेम होते. संत ज्ञानेश्वर, संत नामदेव हे संत महात्मे 13व्या शतकात होऊन गेले. चक्रधर स्वामींनी पंथीय भाषा म्हणून लोकभाषा मराठीचा अंगीकार केला. निजाम काळामध्ये नांदेड, जालना ही 2 शहरे पागोट्यासाठी प्रसिद्ध होती. निजाम काळात चिठ्ठ्यांच्या कापडासाठी प्रसिद्ध असलेली बागलकोट, अजमेर ही 2 शहरे होती. गुरु गोविंद सिंग यांनी खालसा दल या लढाऊ संघटनेची स्थापना केली. गुरु गोविंद सिंग हे शीख धर्माचे 10वे गुरु यांनी हत्या नांदेड शहरात झाली. शीख धर्मातील गुरु गोविंद सिंग या धर्मगुरूने शीख अनुयायांच्या संघटित करून मुघलांशी लढा सुरू ठेवला. शहाजीराजे भोसले यांना विवाह जिजाबाई सोबत झाला. शिवाजी महाराजांनी रायेश्वर मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. शिवाजी महाराजांनी 1946 साली तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याची स्थापना केली. 10 नोव्हेंबर 1659 रोजी प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखान यांची भेट दिली. छत्रपती शिवाजी महाराजांचे निधन 3 एप्रिल 1680 रोजी झाले. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक 6 जून 1674 या दिवशी झाला. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचा राज्याभिषेक रायगड या ठिकाणी केला. महाराणी